नमस्कार, मी समीक्षा जोशी माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण झोला बॅग म्हणजे जोडी बॅग तुम्ही म्हणू शकता ती आज आपण पाहणार आहोत। म्हणजे थोडक्यात काय तर जुन्या गोष्टींना आपण नवीन आयुष्य देणार आहोत आणि ते तुम्ही आता पाहणारच आहात। चला तर मग पाहूयात। आता तुम्हाला समजेल की मी जुन्या गोष्टींना नवीन आयुष्य ही गोष्ट का म्हणाली असेल। तर आपल्या जुन्या ज्या साड्या असतात आपल्या आईच्या आजीच्या किंवा खूप वर्षापूर्वीच्या किंवा ज्या वापरून झालेल्या साड्या असतात त्यापासून आपण ह्या झोला बॅग तयार केलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता अतिशय सुरेख अशा बॅग आहेत। झोला बॅग म्हणजे आपण कापडी झोला बॅग वगैरे पाहिल्याच आहेत यापूर्वी, पण ह्या थोड्या ट्रेडिशनल झोला बॅग आहेत आणि अट्रॅक्टिव्ह झोला बॅग आहेत। तुम्ही पाहू शकता बनारसी सिल्कची साडी होती ही किंवा बनारसी सिल्कचा हा कपडा आहे। त्याचा छान असा बॉर्डरला वापर केलेला आहे आणि त्याची झोला बॅग आपण तयार केलेली आहे। उत्कृष्ट असा स्ट्रॉबेरी पिंक कलर आहे आणि त्याला गोल्डन अशी जरी आहे। मध्ये साडीची बुट्टी देखील अप्रतिम दिसते आहे। म्हणजे ही झोला बॅग तुम्ही कशावरही यूज करू शकता, म्हणजे अतिशय सुरेख दिसते पहा। प्लस आता तुम्ही म्हणू शकता ते बरंच सामान राहील। आपल्याला सहज कुठे ट्युशन्सला जायचं आहे किंवा कुठल्या क्लासला कुठल्या शिवण क्लास कोणी काही एम्ब्रॉयडरी वगैरे अशा बऱ्याच क्लासला किंवा नुसतं शॉपिंगला जायचं आहे तर ह्या बॅग तुम्ही नक्की वापरू शकता। या सामानही पुष्कळ राहतात आणि मजबूत आहेत। पहिली गोष्ट म्हणजे या दिसायला इतक्या अट्रॅक्टिव्ह आहेत की तुम्ही जेव्हा या घेऊन जाणार तुम्हाला बरीच लोक विचारणार, कारण मी स्वतः यूज करते आणि मला बरीच लोक विचारतात की मॅडम तुम्ही या बॅग कुठून घेतल्या, खूप सुरेख आहेत, खूप सुरेख दिसता आहेत। तर ह्या आपल्याकडे तुम्हाला बॅग मिळतील। प्लस इथे छानपैकी एक नॉट दिलेली आहे अशी, म्हणजे तुम्हाला इथे असं टाय करू शकता तुम्ही सुंदर, म्हणजे ते पॅकिंग राहील आतलं जे सामान असेल। आणि वरती आपण ब्लॅक कपडा लावलेला आहे। ही अशी सुरेख अशी बॅग आहे, तुम्ही बघू शकता। आतमध्ये आपण त्याला अस्तर देखील दिलेलं आहे, साडीचं अस्तर आहे आणि मजबूत आहे, बरेच सामान राहील आणि अट्रॅक्टिव्ह दिसते, प्रचंड अट्रॅक्टिव्ह दिसते। मला खूप आवडले आहेत या बॅग, म्हणून म्हटलं की तुम्हालाही दाखवाव्यात, तुमच्यासोबत शेअर कराव्यात, तुम्हालाही नक्कीच आवडतील। असे बरेच रंग आणि आपल्याकडे तर आईच्या आजींच्या किंवा इतर आपल्या फॅमिली मेंबर जे असतील त्यांच्या बऱ्याच आपल्याकडे जुन्या साड्या असतात ज्या फेकून द्याव्याशा वाटत नाहीत आणि त्या अशा अगदी कवटाळून बसाव्याशा वाटतात आणि त्या साड्यांपासून आपण ह्या बॅग्स तयार करून घेतलेल्या आहेत। सुरेख सुरेख रंग आहेत यामध्ये। कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, काही गिफ्ट द्यायचं असेल किंवा आपल्याला वाण द्यायचं असेल किंवा तुम्हाला आता कुठे प्रदर्शनात ठेवायचे असतील तरी या सुरेख आहेत। तुम्ही आता पाहू शकता आपण दुसरा रंग आणलेला आहे, सर्वांचा आवडता म्हणजे पर्पल रंग, जांभळा कलर, त्याला सुंदर अशी बॉर्डर ही नॉट आहे, त्याला सुद्धा गोल्डन बुट्टी आहे। अतिशय सुरेख रंग आहे की नाही, खूप सुरेख रंग आहे आणि आपण दोन्ही साईडला बॉर्डर दिलेली आहे। आतून सेम जसं मी पहिल्या बॅगचं एक्सप्लेन केलं तसं आतूनही त्याला अस्तर लाइनिंग दिलेला आहे। वरती सगळ्यांना कॉमन असा ब्लॅक कपडाच येणार आहे आणि तोही मजबूत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही आतमधलं तुमचं सामान मजबूत व्यवस्थित ठेवू शकता। आणि हे तुम्ही असं बघा किती सुरेख आहे, त्याची बॉर्डर किती सुरेख आहे, ही साडी किती सुरेख असेल। इमॅजिन करा ही साडी किती सुरेख असेल, किती सुंदर बुट्टी आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे, वॉशेबल आहे मेन म्हणजे। आणि या बॅग दिल्यावर समोरचा किती खुश होईल।
जर कोणी घरी आलं आणि आपण पटकन गिफ्ट म्हणून हळदी कुंकू लावून त्याला जर गिफ्ट म्हणून बॅग दिली तर किती खुश होईल ती व्यक्ती. मी असं करते. मला प्रचंड आवडतात. स्वतः देखील मी हा खूप यूज करते. तर मला म्हणून मनापासून वाटलं की हा बॅग घेऊन मी तुमच्या समोर नक्की येईन आणि तुम्हाला ही बॅग खूप आवडते. अतिशय सुरेख बॅग आहे. आता हा रंग पहा तुम्ही. हा चिंतामणी रंग आहे आणि त्या साडीची जी बॉर्डर असेल तीच बॉर्डर आपण वरती लावतो. तर अशा रंगाची ही साडी होती. अशा रंगाचा हा कपडा होता आणि त्याला हा म्हणजे चिंतामणी कलर तुम्ही म्हणू शकता. चिंतामणी कलर आणि त्या साडीवरची बुट्टी होती ती बुट्टी इथे आलेली आहे शिवून आणि बॉर्डर देखील त्या साडीचीच आहे. बाकी सगळं ह्या झोला बॅगचं सगळं सेम आहे. बॉर्डर, बुट्टी, त्याचा कलर अतिशय फिरोजी कलर, सुंदर असं त्याला डाळिंबी कलरची बॉर्डर, त्याची बुट्टी आणि इतकं ट्रेडिशनल दिसतं आहे की तुम्हाला खूप आवडेल. खूप म्हणजे खूप आवडेल. खूप लोक आपल्याला विचारतात की खूपच सुरेख बॅग आहे आणि शॉपिंगला पण तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता. त्यात पाण्याची बॉटल, पर्स वगैरे आणि सेफ्टीसाठी आपल्याला इथे नॉट दिलेले आहेत 2. ते तुम्ही इथे असे छान टाय करायचे आहेत. इतकं सुरेख आहे या बॅगचं. आणि रंगसंगती बघा प्रत्येक साडीची. जशी साडी असेल ना तशी ती बॅग अट्रॅक्टिव्ह दिसते आणि अशाच साड्या यूज केलेल्या आहेत आम्ही जेणेकरून त्या फार अट्रॅक्टिव्ह दिसतील. त्याचे कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख दिसतील. अशा झोला बॅग आहेत. आपण इतर फॅब्रिक मध्ये जूट मध्ये झोला बॅग पाहिल्याच आहेत पण अशा साडीमध्ये ते सुद्धा आपण रियूज केली आहे साडी आणि ती आठवण ही तशीच राहते आपल्या जवळ साडीची आणि वापरतही येते आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यामुळे हा एक रंग सुरेख रंग आहे की नाही. मला देखील खूप आवडतात. खूप सुरेख सुरेख रंग आहेत आपल्याकडे. आता हा रंग तर सर्वांचा आवडता आहे. ब्लॅक साड्या तर सर्वांकडे असतात जुन्या. त्यापासून ब्लॅक साडीपासून आपण ही शिवून घेतलेली आहे. त्याची सुंदर अशी बॉर्डर आहे. त्याच्या बुट्ट्या पहा किती सुरेख आहेत. मला अतिशय आवडतो. आता हा चला मीच वेअर करून दाखवते कारण माझ्या ड्रेसवर मॅचिंग होतोय बरं का. सुरेख आहे की नाही. इतक्या अट्रॅक्टिव्ह दिसतात. दुरूनही इतक्या अट्रॅक्टिव्ह दिसतात ना की सर्व लोक पाहत राहतात. इतक्या सुंदर या झोला बॅग आहेत. आता एरवी तर आपण सर्व प्रकारच्या बॅग वापरतच असतो ट्रेडिशनल मध्ये. झोला बॅग एकदा वापरून बघा. खूप सुरेख बॅग्स आहेत. आपण याची ऑर्डर घेतो. तुम्हाला जितक्या बॅग हव्यात जितक्या क्वांटिटी मध्ये हव्यात तितक्या आपण देऊ शकतो. तुम्ही पहा किती सुरेख अशी बॉर्डर आहे त्याची. किती सुरेख असा कपडा आहे. परत वॉशेबल आहे. तुम्ही घरी वॉश करू शकता आणि मजबूत देखील आहे. गिफ्टिंग साठी छान आहे. अजून काय सांगू या बॅगेबद्दल. जितकं बोलेल तितकं कमीच आहे. अतिशय सुरेख सुरेख कलर्स, सुरेख सुरेख कॉम्बिनेशन्स. ब्लॅक कलर. आता हा आपल्या सर्वांचा आवडता मरून रंग आलेला आहे. त्याची छान अशी बॉर्डर आणि जसं साडीला बुट्ट्या डिझाईन असेल तसंच त्या झोला बॅगवर असणार आहे. तर आपण सुंदर सुंदर साड्यांचे कलर कॉम्बिनेशन्स वगैरे यूज केले आहेत. त्याबद्दल काही डाऊटच नाही. तर हा रंग आहे मरून कलर आणि त्याच्या असं मस्त गोल्डन सिल्वर अशी त्याला बॉर्डर आहे आणि त्याची बुट्टी आहे. तुम्ही पाहू शकता. बाकी सगळं सेमच आहे सगळ्या बॅगचं. त्याला नॉट वरती काळा कपडा असं लावून घेतलाय हँगसाठी आणि बॅग मध्ये भरपूर जागा देखील आहे. सर्व तुम्हाला माहिती आहे. तुम्ही फक्त रंग पाहून घ्या. अतिशय सुरेख सुरेख रंग आहेत आणि असं कोणाला गिफ्ट दिलं तर कोणाला नाही हो आवडणार. सर्वांना आवडेल की नाही. मी तर खूप जणींना असे गिफ्ट दिलेत आणि सर्वांनी इतके आवडले. तर तुम्ही सहज असं सुरेख झोळा बॅग किंवा झोळी बॅग मराठी म्हणू शकता. असं गिफ्ट म्हणून देऊ शकता. वाण म्हणून देऊ शकता. वास्तुपूजेला लग्नामध्ये सगळीकडे बर्थडे गिफ्ट
आणि मुलींना अतिशय आवडतात. मुलींना, आपल्या बायकांना, तरुण मुलींना आवडतात, तसेच आपल्या बायकांना, आजी लोकांना, सर्वांना ह्या बॅग्स आवडतात आणि अतिशय सुरेख दिसतात. तुम्ही पाहू शकता याचा लुक, त्याची बॉर्डर, लग्न कार्यात देखील सुरेख दिसतात. तुम्ही वेअर करून बघा, तुम्हाला नक्की आवडते. पुढचा रंग येलो, पिवळा रंग आहे, सर्वांचा आवडता. आता ह्याचं सुद्धा बघाल तुम्ही, जशी साडी होती, जसा कपडा होता, तशी जी बॅग शिवून आलेली आहे. त्याची बॉर्डर असेल, त्याच्या कपड्याची जी बॉर्डर असेल तीच बॉर्डर इथे लावली जाते आणि अशा प्रकारे ही जोडी बॅग आहे. बाकी सर्व सेम. कलर कॉम्बिनेशन उत्कृष्ट, तुम्हाला आवडेल असं सुरेख. खूप सुरेख रंग आहेत. तुम्ही आता पहा, मी तुम्हाला दाखवतेच आहे. सर्व रंग खूप सुरेख रंग आहेत. आता हा पाहू शकता, ऑरेंज रंग आहे. सेम, सर्व काही सेम आहे. ही सुद्धा अशी संडे मंडे वगैरे प्रकारच्या ज्या साड्या असतात त्यापासून शिवून घेतलेली जोडा बॅग आहे. सुंदर असं कॉम्बिनेशन. ब्लॅक, त्याला वरती जे हँगिंगला जो आपण कपडा लावलेला आहे तो कॉमन आहे ब्लॅक, आणि डार्क कलर वगैरे असेच कलर साड्यांमध्ये अट्रॅक्टिव्ह असतात आणि त्यापासूनच आपण शिवतो, कारण त्या दिसायलाही खूप सुरेख दिसाव्यात यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात नेहमीच. किती सुरेख आहे बघा बॅग. तशा सुरेख बॅग मी तुम्हाला दाखवून घेते. पुढचा रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता, राणी कलर, डाळिंबी कलर, कोणताही. जशा साड्या, जसे फॅब्रिक आपल्याकडे अवेलेबल असतील तसे आपण बॅग्स तयार करतो. मोस्टली डार्क कलरच यूज करतो, कारण त्याच्यावर ज्या बुट्ट्या असतात त्या छान उठून दिसतात. अतिशय सुरेख कलर कॉम्बिनेशन आहे. सर्व काही सेम. त्याच्या बुट्ट्या बघा, त्या फॅब्रिकवरच्या. आपली परंपराही जपली जाते, आपली आठवणही जपली जाते. दिसायलाही सुंदर दिसतात, कलर कॉम्बिनेशन सुरेख दिसतात आणि कुठेही कशावरही तुम्ही वेअर करू शकता आणि गिफ्टही कुठेही कोणालाही देऊ शकता. इतकं सुरेख असं आहे. कितीही ऑर्डर्स आम्ही एक्सेप्ट करू आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नेहमीच व्हॉट्सअप नंबर असतो, त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्याच्याबद्दल डिटेल विचारू शकता. कितीही क्वांटिटी मध्ये आम्ही तुम्हाला ह्या बॅग्स प्रोव्हाइड करू शकतो गिफ्टिंगसाठी वगैरे. अतिशय सुरेख, मजबूत आणि अट्रॅक्टिव्ह बॅग्स आहेत. पुढचा रंग मल्टी कलर फॅब्रिक. सुरेख असं कलर कॉम्बिनेशन आहे पहा. जीन्सवर, टॉपवर वगैरे किती सुरेख दिसेल. कॉलेजला वगैरे जाणाऱ्या मुलींच्या हातात किती सुरेख दिसेल ही जोडा बॅग. खूप सुरेख दिसेल. सर्व काही सेम. जितकं बोलावं तितकं कमी वाटतं मला या बॅग बद्दल, कारण मी ज्यांना गिफ्ट देखील दिलेले आहेत या बॅग, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी देखील पाहिलेला आहे. तर मला असं वाटतं या बॅग जास्तीत जास्त तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, तुम्ही यूज करून पाहाव्यात आणि सर्वांना गिफ्ट सुद्धा दिलं जावं. इतकं सुरेख अशा बॅग्स आहेत, तुम्ही एकदा यूज करून पहा. खूप सुरेख आहेत. सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि कुठली गोष्ट वाया जात नाही. मेन म्हणजे आपल्या जुन्या गोष्टी ह्या अशा यूज होतात, वापरल्या जातात आणि दिसतातही सुरेख. पुढचा रंग डार्क रामा ग्रीन कलर आहे. सुंदर अशी बॉर्डर, सुंदर अशी बुट्टी. तुम्ही पहा की ही साडी किती सुरेख असेल, नाही? हा फॅब्रिक किती सुरेख असेल. म्हणजे कोणालाही न देता ती आठवण म्हणून आपल्या जवळच राहते आणि अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख. वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही यूज करू शकता, वेगवेगळ्या साड्यांवर यूज करू शकता, स्कर्ट टॉपवर वगैरे. बाकी सर्व काही सेम आहे. अस्तर, प्रत्येक पर्सला अस्तर आहे. युनिक अशी बॅग आहे. मला तर खूप आवडतात बाबा. आणि नेहमी नवीन नवीन काहीतरी लुक करायचं, नेहमी नवीन नवीन बॅग्स यूज करायच्या. नेहमी आपण लेदरच्या, खणाच्या वगैरे आपण आता वेगवेगळ्या वापरतच असतो. तशा ह्या देखील एक ट्रेडिशनल बॅग्स आहेत आणि सुरेख दिसतात, खूप सुरेख दिसतात. त्यात काही वादच नाही, खूप सुरेख दिसतात. सामान्य पुष्कळ राहते. अगेन मरून कलर, सुंदर अशी बॉर्डर, सुंदर अशी बुट्टी. आणि नुसती फ्रंट साईडलाच नाहीये बरं, बॅक साईडला पण सेम दिलेला आहे. कुठेच काचकूच केलेली नाहीये कपड्यामध्ये, कुठेच काही अस्तर मध्ये, आतमध्ये जागेला सुद्धा आपण कुठेच काचकूच केलेली नाहीये. भरमसाठ जागा आहे, हवं तेवढं सामान राहील. लुकला सुंदर आहे, ट्रेडिशनल आहे, खूपच सुरेख दिसणार आहे. कलर कॉम्बिनेशन हर एकच सुंदर आहे. बॉर्डर अतिशय छान प्रकारे यूज केली गेलेली आहे. कपड्याच्या बुट्ट्याही अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत. मी तुम्हाला जेवढं सांगेन ना तेवढं तुम्ही हातात घेतल्यावर ही बॅग पहा, तुम्हाला इतकी आवडेल. खूप सुरेख आहे. सर्वच बॅग खूप सुरेख आहेत. तुम्ही वापरून तर बघा, हो खूप सुंदर बॅग्स आहेत. आता हा पहा तुम्ही, मजेंटा कलर, सुंदर असं त्याच्यावरची बुट्टी, डिझाईन, त्याची बॉर्डर, कलर कॉम्बिनेशन. बॅक आणि फ्रंट साईड म्हणजे असं बॅक फ्रंट असं काही नाहीये, कुठल्याही साईडने तुम्ही यूज करू शकता. असं याला काय नसतं. चेन वगैरे नाही दिलेली आहे, फक्त नॉट दिलेले आहेत दोन. म्हणजे एक्सपेन्सिव्ह गोष्टी काही घेऊ नका. इतकी सुरेख. कलर कॉम्बिनेशन आणि मोस्टली डार्क कलर सुरेख दिसतात यामध्ये. आपल्या ज्या काठपदराच्या वगैरे साड्या असतात किंवा काठपदराचे जे फॅब्रिक्स असतात, संडे मंडे किंवा बनारसी सिल्क, टिश्यू सिल्क्स वगैरे अशा ज्या जुन्या साड्या पूर्वीच्या काळी तर सुरेख बॉर्डर्स यायच्या. तुम्हाला तर माहिती आहे, शालू पैठणी वगैरे, शालूच्या ज्या बॉर्डर्स वगैरे त्या टाईपच्या बॉर्डर्स आहेत आणि दिसायला खूप उत्कृष्ट आहेत. हा एक सुंदर असा डार्क जांभळा निळा असा एकदम म्हणू शकता गडद, त्याची सुंदर अशी बॉर्डर, सुंदर अशा बुट्ट्या. सुरेख आहेत की नाही. आपण असेच रंग जास्त करून यूज केलेले आहेत जे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतील. त्याच हिशोबाने आपण यूज करतो. त्या बघता क्षणी एखाद्याला असं घेऊसं वाटेल, बाई मी घेते. इतक्या सुरेख आहेत, पाहून घ्या. सुरेख सुरेख सुरेख. आता हा पाहू शकता तुम्ही, परत चिंतामणी कलर, रामा ब्लू वगैरे, कोणता रंग म्हणाल तो. सुरेख बॉर्डर, सुरेख बुट्टी, सुरेख पर्स, थोडा बॅग, खूप सुरेख डिझाईन पहा. आपण खूप सुरेख डिझाईन घेतल्यात की नाही. तुम्हाला पाहूनच आवडत असतील की नाही, मला माहिती आहे. तुम्हाला फार आवडल्या असतील. कपडा बघा किती सॉफ्ट आहे, किती सॉफ्ट आहे. हे बघा, सुरेख आहेत बॅग्स. परत एकदा ब्लू कलर, सुंदर अशी बॉर्डर, सुंदर अशी बुट्टी, सुंदर अशी बॅग. माझी तर लाडकी बॅग आहे बाबा, चोला बॅग. सुंदर लुक देते, सुंदर लुक देते. सुंदर फॅब्रिक आहे,
सॉफ्ट आहे. तुम्ही आता अशा सुरेख सुरेख बॅग्स पाहिल्याच आहेत, सुरेख सुरेख रंग असे पाहिले आहेत बॅग मध्ये. अशा बॅग जर तुम्हाला हव्या असतील, जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी माझा नंबर तुम्हाला देत आहे. तुम्ही त्यावर मला डिटेल विचारू शकता आणि ऑर्डर देखील करू शकता. तर आपण पुन्हा भेटणारच आहोत नवीन काहीतरी गोष्टी घेऊन. तर पुन्हा आपण लवकरच भेटूयात. धन्यवाद.